मंडळी, घरात सतत काही ना काही कुरबुरी होत असतील, नेहमी भांडणे होत असतील, या सर्वांमुळे जर माता लक्ष्मी घरामध्ये जर टिकत नसेल तर घरातील ही पीडा दूर करण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय करू शकतो। त्यासाठी आपल्याला लागणार आहे दही आणि तांदूळ। आपल्या घराच्या आसपास वाईट अशा शक्ती असतात, त्या अदृश्य असतात। त्या शक्तींचा प्रभाव आपल्या कुटुंबातील व्यक्तीवर कळत नकळत होत असतो। काही जणांना हा प्रभाव जाणवतो तर काहींना नाही। मंडळी, काही वेळा असे होते की हातात आलेला पैसा हिरावून जातो, तर अशा दृश्य अदृश्य शक्तींना आपल्याला खुश ठेवावे लागते। यासाठी वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, समुद्रशास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितले आहेत। त्यापैकीच एक मार्ग म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। मंडळी, या दृश्य अदृश्य शक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवतात, तशा त्या शक्ती आपल्याला खुश देखील ठेवू शकतात। तर या शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आपण दही आणि भाताचा उपाय आपण कसा करायचा ते सांगणार आहोत। दही आणि भात आपण ताजा घ्यायचा आणि तेही दही आणि भात आपण घराबाहेर ठेवणार आहोत। यासाठी दिवसातील तुम्ही कोणत्याही वेळी हा दही आणि भात आपण ठेवला तरी चालेल। घराबाहेर आपण हा भात ठेवताना एक काळजी घ्यायची आहे की हा दही भात कुत्रा किंवा आणखी कोणतेही पशुपक्षी असतील त्यांना भात खाता येईल अशा ठिकाणी ठेवा। तर तो ठेवल्यानंतर काही वेळ निरीक्षण करा की हा जर दही भात या प्राण्यांनी जर खाल्ला तर समजून घ्या की आपल्या घरात पीडा आहे खूप मोठ्या प्रमाणात। जर हा दही भात त्यांनी थोडा खाल्ला किंवा काहीच खाल्ला नाही तर समजून घ्यावे की आपल्यावरती कोणतेही संकट येणार नाहीत। या पाठीमागचे शास्त्र असे आहे की जे दही भात आपण पाहतोय हे दही गाईच्या दुधापासून बनवलेलं असावं, कारण त्याचे परिणाम आपल्याला तात्काळ मिळतात। ह्याचे कारण असे आहे की गाईच्या दुधात रक्तपेशी देखील असतात आणि दही जेव्हा आपण घराबाहेर प्राण्यांना खाण्यासाठी ठेवतो तेव्हा ह्यांचा स्पर्श दृश्य अदृश्य शक्तींना आपोआप होत असतो। एक प्रकारे आपण ते रक्त आणि त्या शक्तीवर शिंपडीत असतो असा त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे कोणत्याही प्राण्यांचा बळी न देता या दृश्य अदृश्य शक्ती आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ह्या शक्ती आपल्यावरती प्रसन्न झाल्याने आपल्या घरातील पीडा दूर होते। मंडळी, हा उपाय जेवढे जास्त दिवस करता येईल तेवढे जास्त दिवस करा। हे करत असताना आपण एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ह्यावेळी आपण घरात मांसाहार करू नये। जर आपण असे केले तर आपल्या लक्षात येईल की आपल्या घरातील सर्व संकटे, पैशांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सारे दूर होतील। ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील। मंडळी, दर अमावस्या दिवशी सकाळी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा। पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावे। सर्व यंत्र, वाहने, घर स्वच्छ करून घ्यावे। सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी। जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम। पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये। घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भाणामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते। अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा। अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा। आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे। मंडळी, अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे, जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे। घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे। शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा। दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यावा। जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा। नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा। मंडळी, अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर कणकेच्या गोळ्या तयार कराव्यात। गोळा करताना देवाचे नाव घेतले पाहिजे। त्यानंतर जवळच्या एखाद्या तलावात किंवा नदीत जाऊन तयार केलेल्या कणकेच्या गोळ्या माशांना खाऊ घाला।
हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील बरीच अडचणी दूर होतील। या दिवशी काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक खाऊ घाला। असे केल्याने तुमची सर्व पापांपासून मुक्ती मिळेल आणि पुण्यकर्म उदय होतील। हेच पुण्यकर्म तुमची मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील। अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी सकाळी स्नानादी करून चांदीने निर्मित नाग-नागिनीची पूजा केली पाहिजे। पांढऱ्या फुलांसोबतच वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या। कालसर्प दोषापासून मुक्ती मिळविण्याचा सर्वात अचूक उपाय आहे हा। ज्यांना कालसर्प दोष असेल त्या व्यक्तींनी अमावस्येच्या दिवशी एखाद्या योग्य ब्राह्मणाला घरी बोलावून घरात शिवपूजन व हवन केले पाहिजे। अमावस्येच्या रात्री 5 लाल फुलं आणि 5 जळत असलेले दिवे वाहत्या नदीच्या पाण्यात सोडल्याने धनप्राप्तीचे प्रबळ योग बनतात। अमावस्येच्या रात्री जर तुम्ही काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घातली आणि ती पोळी कुत्र्याने ती खाल्ली तर या उपायामुळे तुमचे सर्व शत्रू शांत होणे सुरू होतील। या दिवशी दारू इत्यादी मादक पदार्थांचे सेवन करू नका। अमावस्येच्या दिवशी भुकेले प्राण्यांना भोजन करवण्याचे विशेष महत्त्व आहे। मंडळी, अमावस्येचा दिवस हा पितरांचे आशीर्वाद घेणे आणि त्यांना प्रसन्न करणे यासाठी महत्त्वाचा मानला जातो। पितरांच्या आशीर्वादानं पितृदोषापासून मुक्ती मिळाल्यास व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते। पैसा, संपत्ती, संतती आणि सर्व प्रकारच्या सुखसुविधा व्यक्तीला मिळतात। अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करावे, त्यानंतर पितृदोषापासून मुक्तीचे उपाय करावेत। ज्या लोकांना घरामध्ये पितृदोषाचा त्रास आहे त्याने अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत। त्यानंतर पितरांचे स्मरण करून त्यांना शुद्ध जल आणि कुश अर्पण करावे। यामुळे पितर संतुष्ट होऊन आपल्या वंशांना आशीर्वाद देतात। पितृदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। त्यानंतर त्या दिव्याजवळ बसून किंवा घरी येऊन पितृसूक्तमचे पठण करावे। पौराणिक मान्यतेनुसार पितृसूक्तम पठण केल्यानं अतृप्त पितरांना शांती मिळते आणि आपल्या जीवनातील दुःखांचा अंत होतो। अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितृसूक्तम पठण केले जाते। याशिवाय पितृपक्षातही याचे पठण करावेच। जर तुम्हाला पितृदोषाचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज याचे पठण करू शकता। पितृसूक्तमचा मजकूर संस्कृतमध्ये लिहिला आहे, त्याचा उच्चार बरोबर करावा।